हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला फक्त मी हॉल साफसफाई कशी करते ते दाखवणार आहे, कारण की थोडंसं माझी तब्येत डाऊन आहे. फक्त तुम्हाला ना हॉलचं साफसफाई तुमच्यावर शेअर करणार आहे. तर इथं बघा, मी आज बेडशीट चेंज करणार आहे आणि जाळ्या जलमट काय असेल ना ते पण काढून घेणार आहे. तर मी झाडू मारताना मला दिसले की मी लगेच काढते. तो म्हणून माझ्या घरात जास्त जाळ्या वगैरे होत नाही, खिडकीत वगैरे असं घाण नाही. मला जसं घाण दिसेल मी तसं तसं करत बसते. मला कधी वेळ भेटेल मी तसं करते. तर असो, तर आज मी ना बेड सरकून पूर्ण साफसफाई करून घेणार आहे, कारण की बेड माझा हाताचं म्हणजे केरसुनी आहे, तर झाडू मोठा झाडू नाही म्हणून तिकडे हात जात नाही. म्हणून मला हे बेड सरकून मला साफसफाई करावं लागते. तर इकडे बेड ना भिंतीकडे असल्यामुळे तिथं झुळू साठलेली असते, म्हणून ते इथं बघा ओलं कपडे करून घेते आणि सगळं पुसून घेते बघा. आणि तिथं कोणाकोणामध्ये सगळं असं धूळ साठलेली असते ना, म्हणून मी आठवड्यातून एकदा अशी पूर्ण बेड सरकून घेते आणि साफसफाई करून घेते. ओल्या कपड्याने सगळं पुसून घेते बेड. फक्त दर आठवड्यालाच करते मी. तर इथं बघा, बेडच्या इथून सारखं झाडू मारून घेतलं पहिलं सगळं आणि पुसून घेते, कारण की इकडे एवढं कोपऱ्याला म्हटलं तर केरसुनी जात नाही. तर लांब मोठी झाडू असलं तर ती गेली असती, पण केरसुनी जात नाही, म्हणून मला आठवड्यातून एकदा असं काढावं लागते. तर हे कॅरम आहे ना, सरकून घेते तिकडे. तर लॉकडाऊनच्या वेळी कॅरम आणला आहे, तर अजून खेळलो नाही त्याला, फक्त आणून तसं ठेवलं आहे. असं. तर इथं बघा पुसून घेते सगळं आणि बेड सरकून घेते मी कशी करते माहिती का, दर शनिवारी आणि अमावास्येला लादी पुसायच्या बादलीमध्ये ना गोमूत्र खडं मीठ टाकते. दर शनिवारी गोमूत्र खडं मीठ टाकून पुसते आणि अमावास्येला ना गोमूत्र खडं मीठ लिंबू आणि चिमूटभर हळद हे टाकून मी लादी पुसते पूर्ण ह्याला. तर मी एकाच पाण्यामध्ये तिन्ही हॉल घेत नाही. मी एकाच पाण्यामध्ये ना फक्त एकच हॉल करते आणि देवघराचं वेगळं पाणी घेते आणि किचनसाठी वेगळं पाणी, असे 3 पाणी करते मी. आणि त्याचा दर अमावास्येला आणि दर शनिवारी गोमूत्र वगैरे टाकून पुसते. तर रोज न चुकता लादीत ना खडं मीठ टाकून पुसते आणि शनिवारी आणि अमावास्येला आणि पौर्णिमाला. तर त्याच्यात गोमूत्र, हळद, मीठ आणि खडं मीठ आणि हळद चिमूटभर आणि लिंबू एवढं टाकून मी पुसते. तर तिकडे पुसून घेतलं, बेड सरकून घेतलं आणि बेडशीट हातरून घेते. उशीचे कवर पण चेंज करून घेते.
मशीनच्या इथून पण सरकून घेतलं आणि पुसून घेतलं. तर खाली ते बॉक्समध्ये आहे ना, पांढऱ्या बॉक्समध्ये ते पिकोफॉलची मशीन आहे, तर त्यासाठी स्टँड नाही घेतला ना, म्हणून ते बॉक्समध्ये ठेवलं आहे. बॉक्समध्ये ठेवल्यामुळे ना त्याला धूळ होत नाही, घाण होत नाही, काही नाही, म्हणून बॉक्स म्हटलं. स्टँड घेईपर्यंत आता बॉक्समध्ये ठेवणार आहे. तर तसं ठेवलं तर धूळ होऊन खराब होईल आणि गंज वगैरे पकडेल त्याच्यासाठी. आणि त्याला ना थोडं म्हणजे 15 दिवसात एकदा मी ऑइल करते त्याला असो. आणि आता इथं बघा मी गॅलरीतच कपडे सुकवते. का गॅलरीत कपडे सुकवते? कारण की ना खाली आता जात नाही मी, कारण की चांगलं ऊन पडते गॅलरीत, मग कपडे गॅलरीतच सुकवते मी, आता खाली जात नाही. तर पावसाळ्यातच मी खाली जात होती आणि छानपैकी इथं ऊन पडते आणि लवकर छानपैकी कपडे सुकवतात, म्हणून मी इकडेच सुकवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.